15 दिवसापासून मलई साठवून ठेवत होती. 15 दिवसाच्या मलईपासून बघा मस्त दाणेदार असं पिवळं धमक तूप निघालेलं आहे. त्याचबरोबर लोण्याचा गोळा, जो सुनबाईला ताजं लोणी खायला खूपच आवडतं, म्हणून तिच्यासाठी खास लोणी काढून ठेवलेलं आहे. ती इतकी खुश झाली ना तिला ताजं लोणी खायला मिळाल्यामुळे. आणि त्याचबरोबर त्याच उरलेल्या दुधापासून आपण पनीरसुद्धा तयार केलेलं आहे. आणि पनीर तूप काढल्यानंतर त्याच्यातून जो उरतो तो मावा, या माव्यापासून तुम्ही मिठाईसुद्धा तयार करू शकता. आणि हे जे पनीर काढून उरलेलं पाणी आहे, यामध्ये चपातीचं पीठ मळा. चपात्या अतिशय मऊ लुसलुसीत होतील. खरोखर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. म्हणजे 15 दिवसाच्या मलईपासून आपण काय काय करू शकतो बघितलं ना. खरोखर चला, तर हे कशा पद्धतीने करायचं ते आता मी तुम्हाला सांगते. तर त्याच्यासाठी आपल्याला किचनमध्ये जावं लागेल. 15 दिवस साठवलेली मलई बाहेर काढायची आणि तिला नॉर्मल टेम्परेचरवर आली की मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आणि ज्युसरचे जे भांडं असतं मिक्सरचं, त्यामध्ये घेऊन तिला फिरवून घ्यायची. एक करायचं, हे फिरवत असताना यामध्ये पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाही आहे. तसं ती मलई वाटून घेतलेली आहे. आणि आता अशा पद्धतीने ही मलई वाटून झाल्यानंतर बघू शकता किती लोण्याचा गोळा तयार होऊनच आलेला आहे. अशा पद्धतीने सगळा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आणि सगळं लोणी मी बाजूला काढून घेते आहे. आणि उरलेलं जे दूध आहे त्या दुधापासून आपण पनीर बनवणार आहोत. आधी संपूर्ण लोणी काढून घेऊया आपण. सगळं लोणी काढून झालेलं आहे. आता उरलेलं लोणी काढण्यासाठी मी परत एकदा ह्याला मिक्सरला फिरवून घेणार आहे, जेणेकरून त्यामध्ये जितकं पण लोणी शिल्लक असेल ते संपूर्ण लोणी आपल्याला मिळेल. आता परत एकदा मिक्सरला फिरवून झाल्यानंतर लोणी आपलं व्यवस्थित सगळं निघालेलं आहे. आणि वाटीभर लोणी मी माझ्या सुनेसाठी बाजूला काढून ठेवलेलं आहे. उरलेलं लोणी तूप होण्यासाठी ठेवून टाकलेलं आहे. आता आपल्याला तूप होण्यासाठी हे कडवट ठेवायचं आहे. बराच वेळ लागतो तूप होण्यासाठी, त्यामुळे पेशन्स ठेवा आणि सारखं हलवत मात्र राहा. नाहीतर काय होईल, ते खाली चिटकायला सुरुवात होईल किंवा उतूसुद्धा जाईल. आता उरलेल्या जे दूध होतं त्यामध्ये व्हिनेगर टाका आणि त्या दुधाला कडवट ठेवा. व्हिनेगर टाका आणि त्याला फाडून घ्या. फाटलं की आपण हे गाळून घेणार आहोत आणि याचं पनीर तयार करायला ठेवणार आहोत. बघा, व्यवस्थित दूध फाटलेलं आहे. आणि आता आपण हे संपूर्ण दूध गाळून घेणार आहोत आणि कपड्यात बांधून याचं पनीर तयार करणार आहोत. संध्याकाळची भाजी मस्तपैकी पनीर भुर्जी वगैरे तयार करण्याचा बेत होता माझा. आणि घरचं ताजं पनीर मिळाल्यावर मग अजून काय पाहिजे. मस्तपैकी कपड्यात बांधून ठेवलं आणि ह्याच्यावर थोडंसं वजन येण्यासाठी वजन ठेवलं. वरवंटा वगैरे ठेवून टाकला मी, म्हणजे त्यातलं संपूर्ण पाणी निघून जाईल आणि आपल्याला मस्त पनीर मिळेल. आणि हे जे पाणी उरलेलं आहे त्यामध्ये मी चपातीचं पीठ मळणार आहे. चपातीचं पीठ ह्याच्यामध्ये मळल्यामुळे काय होतं, मस्त मऊसूद अशा चपात्या तयार होतील. करून बघा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. आणि एकीकडे आपलं तूपसुद्धा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता आपलं तूप मस्तपैकी तयार झालेलं आहे. गॅस बंद करायचा आणि संपूर्ण तूप थंड होऊन द्यायचं. थंड झाल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने त्याला गाळून घेतलेलं आहे. बघा, पिवळं धमक असं सोन्यासारखं तूप तयार झालं की नाही. अजिबात भेसळ नाही नि काही नाही. आणि हा मावा उरला आहे, त्यामध्ये मी मस्तपैकी साखर वगैरे टाकणार आहे आणि त्याची मिठाई तयार करणार आहे. थोडासाच मावा निघाला पण हरकत नाही, थोडीशी मिठाई तयार होईल. आणि एका बाजूला आपलं पनीरसुद्धा तयार झालेलं आहे. बघा, व्यवस्थित असं पनीर तयार झालेलं आहे. तुम्ही पाहिजे तर ह्याची वड्या पाडू शकता अथवा भुर्जी करू शकता. काहीही करा, मस्तच लागणार आहे. फक्त ह्याचे रसगुल्ले वगैरे करायच्या भानगडीत पडू नका, कारण अजिबात रसगुल्ले चांगले होणार नाहीत. ते सगळे पाण्यात फुटू शकतात. मग कसा वाटला हा व्हिडिओ? एका 15 दिवसाच्या मलईपासून किती प्रकार तयार केले. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.